दिल्लीमध्ये मराठा समाजाचं एका दिवसाचं विशाल अधिवेशन भरवलं जाणार आहे। त्याची तारीखही लवकरच जाहीर केली जाईल असं मनोज जरांगेंनी झी 24 तासच्या टू द पॉइंट या विशेष मुलाखतीत सांगितलंय। दिल्लीमध्ये आंदोलन नसेल तर कुठलीही मागणी नसेल, फक्त एका दिवसाचं मराठा समाजाचं राजधानी दिल्लीमध्ये अधिवेशन असेल असं जरांगेंनी म्हटलं। दिल्लीत जाऊन काय आंदोलन करणार आहात की काय? एक दिवसाचं अधिवेशन देशातल्या मराठ्यांचं घेतोय, पण असलं अधिवेशन पुन्हा होणार नाही हे पण बघा तुम्ही। कधी करणार पाटील दिल्लीचं? त्याची तारीख आम्ही थोड्या दिवसात डिक्लेअर करतो, कारण लई लोक जाणार आहेत, पोरही लई जाणार आहेत। काय असतं, एखादा शेतकरी दुसऱ्या देशात जातो, हे व्यावसायिक कारखानदार दुसऱ्या देशात बघून येतात, त्यांची ऊस कशी आहेत, उत्पन्न कसं आहे, तेव्हा हे बदल करतात। तसं आपण बघितलं पाहिजे तिकडचं प्रगती कशी, तिकडची शेती कशी, ते बांधवांचं दळणवळण कसं आहे, व्यवसाय कसे आहेत, शेत्या कशा आहेत, आपण इकडं ते करतो। आपल्यात परिवर्तन होत जातं, आपण हुशार होत जातो, प्रवाहाप्रमाणे वागायला सुरुवात करतो आपण। ते नोकऱ्याला कसे लागले, पास कसे झाले, हे आपण बघितलं पाहिजे। आपल्या भावाला आणि आपला दिल्लीचा ध्वज कुठं फडकवला होता, जो डौलाने तेजस्वी फडकवतोय तो बघायचा सगळ्यांनी, प्रत्यक्ष इतिहास सांगायचा, आपण ऐकायचा, सांगणाऱ्याला एकट्यालाच माहीत। अरे आयुष्यभर कामं पडलेत, एक दिवस जायचं, आपण सगळे भाऊ देशातले एका जागेवर होणार, कडकडून मिठ्या मारून खूप आनंदाचा मोठा सोहळा होणार आहे, तो खूप मोठा आनंदाचा सोहळा होणार आहे। दिल्लीत पण त्याला आंदोलनाचाच नाही तो नाही, आंदोलन काही आंदोलन नाही, मागणी नाही, काहीच नाही, एक दिवसाचं मराठ्यांचं अधिवेशन होणार।